सुपरफास्ट आढावा 100 हेडलाईन्सच्या माध्यमातून। अमरावतीच्या पंचवटी चौकामध्ये काँग्रेस आणि भाजपचे कार्यकर्ते आमने सामने। एकीकडे काँग्रेस शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी मोर्चा काढत असताना दुसरीकडे भाजप कार्यकर्ते रवींद्र चव्हाण यांच्या स्वागतासाठी जमले, त्यावेळी मोर्चा। मनसे अध्यक्ष राज ठाकरे मराठवाड्याचा दौरा करणार। अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानग्रस्त भागाला राज ठाकरे उद्या आणि परवा भेट देत पाहणी करणार। एमपीएससीच्या परीक्षा ठरल्याप्रमाणेच होणार। पूरस्थितीमुळे काही विद्यार्थ्यांनी परीक्षा पुढे ढकलण्याची केली होती मागणी। आयोगाने काढलेल्या परिपत्रकानुसार तुर्तास परीक्षा पुढे ढकलण्याची कुठलीही चिन्ह नाहीत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काल रात्री राजधानी दिल्लीमध्ये दाखल। राज्यातल्या पूरस्थितीबाबत केंद्राने राज्याला मदत द्यावी असं निवेदन करणारं पत्र कालच मुंबईमध्ये मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी अमित शहांना दिलं। आज फडणवीस पंतप्रधानांना भेटण्याची शक्यता। फडणवीस दिल्लीला जाऊन काय दिवे लावतील? काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांचा खोचक टोला। तसंच दोन जातीमध्ये भांडण लावून ते राज्याचे लक्ष दुसरीकडे वळवतील, सपकाळांचा निशाणा। फडणवीसांनी पीएम केअर फंडामधून पैसे आणावेत किंवा त्यांच्या खिशामध्ये जे उद्योगपती आहेत त्यांच्याकडून पैसे आणावेत आणि शेतकऱ्यांना मदत करावी, संजय राऊतांचं विधान। ओल्या दुष्काळाची पाहणी करण्यासाठी उद्धव ठाकरे गेले असता जनाब संजय राऊत गाडीमध्ये बसून काजू बदाम खात होते। भाजप माध्यम प्रमुख नवनाथ बन यांची टीका। बन यांच्याकडून राऊतांचा व्हिडिओ शेअर। गाव पाण्यात, तानाजी सावंत पुण्यात। संजय राऊतांचा टोला। मराठवाड्याला पावसानं झोडपून काढले, याची पाहणी काल राऊत आणि उद्धव ठाकरे यांनी केली होती। शेतीच्या नुकसानीसाठी वाढीव मदत मिळावी यासाठी राज्याकडून केंद्राला नुकसानग्रस्त भागाचा सविस्तर रिपोर्ट पाठवला जाणार, तर केंद्रीय समिती लवकरच नुकसानग्रस्त भागाचा दौरा करणार। पुरामुळे घरात पाणी गेलेल्यांना 5,000 रुपये आणि 10 किलो धान्याची तातडीची मदत केली जातेय। उपमुख्यमंत्री अजित पवारांची माहिती। अधिकची मदत देण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची अजित पवारांची माहिती। हेक्टरी नव्हे तर एकरी 50,000ची मदत द्या, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटलांची मागणी। सामान्य शेतकरी सध्या एकरामध्ये हेक्टरमध्ये नाही, जयंत पाटलांची प्रतिक्रिया। धाराशिवच्या जिल्हाधिकाऱ्यांचा सांस्कृतिक कार्यक्रमातला व्हिडिओ व्हायरल। नवरात्रोत्सवाच्या कार्यक्रमामध्ये डान्स। उपजिल्हाधिकारी शोभा जाधवांचाही कार्यक्रमात नृत्य। जिल्हाधिकाऱ्यांनी परिस्थितीचं गांभीर्य न जपल्यानं टीका। एक तहसीलदार गाणं म्हणत होता म्हणून निलंबित केलं, मग जो अधिकारी नाचतोय त्याचं काय करणार? संजय राऊतांचा धाराशिवच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या व्हिडिओवर सवाल। हा जिल्हाधिकाऱ्यांचा नाही तर सरकारचा नंगा नाच असं म्हणत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची धाराशिवच्या जिल्हाधिकाऱ्यांवर टीका। जिल्हाधिकाऱ्यांना तत्काळ बडतर्फ करण्याची सपकाळांची मागणी। धाराशिवच्या जिल्हाधिकाऱ्यांची असंवेदनशीलता दिसल्यास कारवाई करणार। धाराशिवचे जिल्हाधिकारी किरण पुजार यांच्याबाबत पालकमंत्री प्रताप सरनाईक यांचं स्पष्टीकरण। जिल्ह्यात नुकसान झालेलं असताना जिल्हाधिकाऱ्यांनी अशा प्रकारे नाचगाणं करणं चुकीचं। धाराशिव जिल्हाधिकाऱ्यांच्या नवरात्रोत्सवातील नाचगाण्यावर जयंत पाटलांची प्रतिक्रिया। धाराशिवमध्ये पुराचा हाहाकार असताना प्रशासकीय प्रमुख असलेल्या अधिकाऱ्यांनी कार्यक्रमामध्ये डान्स करणं योग्य नाही। ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार कैलास पाटील यांची प्रतिक्रिया। सांस्कृतिक कार्यक्रम रद्द करून ती मदत पूरग्रस्तांना देता आली असती, अशी प्रतिक्रिया। लातूरच्या काटे जवळगा आणि केदारपूर दरम्यानच्या पुलावर पाणी। स्थानिक नागरिकांसह विद्यार्थ्यांचा जीव घेणा प्रवास। गडचिरोलीतील भामरागड तालुक्यातील 50 पेक्षा अधिक गावांचा संपर्क तुटला। छत्तीसगड आणि भामरागड तालुक्यामध्ये झालेल्या पावसामुळे पर्लकोटा नदी पुलावर पाणी। नांदेडमध्ये पाऊस नसला तरी गोदावरीची पूरस्थिती 4 दिवसांपासून कायम। मुदखेड, नायगाव, उमरी आणि धर्माबाद या तालुक्यातील शेकडो हेक्टरवर पिकं पाण्याखाली। महापुराची तीव्रता दाखवणारी ही ड्रोनची दृश्य। परभणीमध्ये 3 दिवसांनंतर पुन्हा एकदा पावसाला सुरुवात। याआधीच पावसामुळे जिल्ह्यामधल्या लाखो हेक्टरवरील पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान। पुन्हा पाऊस सुरू झाल्यानं उरलेली पिकंही खराब होण्याची शक्यता। धाराशिवमध्ये सकाळीच पावसाची हजेरी। 2 दिवसांपूर्वी झालेल्या मुसळधार पावसाने जिल्हाभरात अनेक ठिकाणी हाहाकार। वाशिममध्ये 6 दिवसांच्या विश्रांतीनंतर अनेक भागामध्ये पावसाची हजेरी। सोयाबीन पीक काढणीच्या कालावधीमध्ये पावसानं हजेरी लावल्याने पिकांना धोका वाढला।
नांदेडच्या बिलोली तालुक्यामधल्या तळणी प्रकल्पामध्ये 500 एकरवरील सोयाबीनचं नुकसान. रामतीर्थ, किनाळा, जिगळा, लोहगाव तालुक्यातील 500 एकरपेक्षा जास्त पीक पाण्याखाली. अतिवृष्टीमुळे हातातोंडाशी आलेला घास हिरावला. अतिवृष्टी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून बार्शी तालुक्यामध्ये एकाच दिवशी 2 शेतकऱ्यांनी उचललं टोकाचं पाऊल. 24 सप्टेंबर रोजी बार्शी तालुक्यामध्ये 2 शेतकऱ्यांनी गळफास घेत केली आत्महत्या. सोलापुरातील पाथरी गावामध्ये पुरात वाहून आलेल्या विषारी सापाच्या दंशानं शेतकऱ्याचा मृत्यू. सीना नदीला आलेल्या महापुरामुळे बनगर यांच्या घरामध्ये पाणी शिरलं आणि या पाण्यातूनच विषारी साप घरात आला. धाराशिवच्या भूममधील जयवंतनगर इथं पुरामुळे जमीन खचली. गावातील तरुणानं व्हिडिओ चित्रित करून दाखवलं नुकसान. आधीच अतिवृष्टीनं अतोनात नुकसान झालंय. भंडारा जिल्ह्यामध्ये काल विजांच्या कडकडाटासह पावसाच्या जोरदार सरी. कापणीला आलेला भात पीक भुईसपाट. मोहाडी, लाखली, लाखांदूर तालुक्यातील मोठं नुकसान. पावसानं शेतकरी मेटाकुटीला. लातूरमधील रेणापूरमध्ये मंत्री योगेश कदमांकडून नुकसानग्रस्त भागाची पाहणी. योगेश कदमांनी जाणून घेतल्या शेतकऱ्यांच्या व्यथा. संकटामध्ये असलेल्या शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत करणे आणि त्यांच्या पाठीशी आर्थिक ताकद उभी करणं हा आमचा सध्या प्रयत्न. विरोधकांच्या टीका-टोमण्यांना उत्तर द्यायला आमच्याकडे वेळ नाही. राज्यमंत्री योगेश कदम यांची प्रतिक्रिया. हिंगोलीमध्ये सत्ताधारी आमदाराकडून ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून गेल्यानं ओला दुष्काळ जाहीर झालाच पाहिजे. शिवसेना आमदार संतोष बांगर यांची मागणी. एबीपी माझाच्या बातमीचा इम्पॅक्ट. अकोल्याच्या म्हैसांग गावामधला बांध प्रशासनानं तोडला. त्यामुळे 300 एकरातील शेतकऱ्यांना दिलासा. मंडळ अधिकारी शेख अन्सारुद्दीन आणि इतर शेतकऱ्यांनी बांध अडवल्यामुळे 300 एकर शेती गेली होती पाण्याखाली. छत्रपती संभाजीनगरमध्ये धनगर समाजाच्या बांधवांनी अडवला उदय सामंतांचा रस्ता. धनगर समाजाला एसटीमधून आरक्षण देण्याची निवेदनाद्वारे केली मागणी. मुंबईमध्ये आय लव्ह मोहम्मद लिहिलेल्या बॅनरला मंत्री नितेश राणेंचं आय लव्ह महादेव अशी पोस्ट करत प्रत्युत्तर. राज्यामध्ये नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता. छत्रपती संभाजीनगर शहरातही आय लव्ह मोहम्मद असे बॅनर झळकले. यूपीच्या कानपूरमध्ये मोहम्मद पैगंबर यांच्या जन्मदिनी आय लव्ह मोहम्मद असे बॅनर लावून शुभेच्छा देणाऱ्या 25 तरुणांवर खोटे गुन्हे दाखल केल्याचा आरोप. त्याच्याच निषेधार्थ झळकले बॅनर. उत्तर प्रदेशात झाशीमध्ये आय लव्ह मोहम्मद आणि आय लव्ह महादेव या घोषणांवरून पोस्टरवार. मुस्लिम समुदायानं मशिदींमध्ये आय लव्ह मोहम्मद असे बॅनर लावले तर गरबा महोत्सवादरम्यान आय लव्ह महादेव असे बॅनर. आय लव्ह मोहम्मद बॅनरवरून कर्नाटकातील दावणगेरेमध्ये गोंधळ. बॅनर लावण्यावरून 2 गटामध्ये वाद. वादाचं रूपांतर दगडफेकीमध्ये. घटनेमध्ये एक अल्पवयीन जखमी. लाडकी बहीण योजनेचा लाभ सरकारी कर्मचाऱ्यांकडूनही घेतला जात असल्याची बाब समोर. कर्मचाऱ्यांची संख्या आता 8,000वर. सर्व कर्मचाऱ्यांकडून पैशाची वसुली करण्याचे वित्त विभागाचे आदेश. वसूल करण्यात येणारी रक्कम सुमारे 15 कोटींच्या घरात. दिवाळीनिमित्त अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना 2,000 रुपयांची भाऊबीज भेट. महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांची माहिती. सांगलीमध्ये पडळकर जयंत पाटील वाद आणखी चिघळणार. शरद पवार गटाच्या महाराष्ट्र संस्कृती बचाव मोर्चाला भाजप 1 ऑक्टोबरला प्रत्युत्तर देणार. महाराष्ट्र संस्कृती बचाव मोर्चातील फडणवीसांवरील टीकेनंतर भाजपचा निर्णय. मुंबईमध्ये बेकायदेशीर ॲप आधारित टॅक्सी, रिक्षा आणि वाहनांवर कारवाईचा बडगा. मागील काही दिवसांमध्ये 263 अवैधरित्या प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहन चालकांकडून 3,88,000च्या दंडाची वसुली. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती. प्रदीप शर्मांनी घेतली राज ठाकरेंची भेट. शर्मांच्या जीवनावर आधारित चित्रपट अब तक 112च्या निमित्ताने नेते अभिजित पानसे तसेच चित्रपटाच्या निर्मात्यांसह भेट. बीडमध्ये पत्रकाराच्या मुलाच्या हत्येचं कारण समोर. महिनाभरापूर्वी मित्रासोबत वाढदिवस साजरा करताना झालेल्या वादातून हत्या. या प्रकरणी एकाला अटक तर सीसीटीव्हीच्या माध्यमातून आणखी कोणाचा सहभाग होता का याचा शोध सुरू. मावळचे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळके यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या आरोपींचा तपास करण्यासाठी आता एसआयटीची स्थापना. 26 जुलै 2023ला तळेगाव दाभाडे परिसरातील कारवाई दरम्यान 7 सराईत गुन्हेगारांना अटक करण्यात आलेली होती. नाशिकच्या पाथर्डी आणि सातपूर अशा 2 ठिकाणी 24 तासांमध्ये 2 हत्या. पोलिसांनी 11 जणांना घेतलं ताब्यात. सातपुऱ्यामध्ये गाडीला कट लागल्याने एकाची हत्या तर पाथर्डी फाटा परिसरामध्ये पूर्व वैमनस्यातून एका कॅफेमध्ये तरुणाची हत्या.
अकोल्यातल्या बोरगाव मंचू परिसरामध्ये दुकानासमोर चारचाकी उभी केल्यावरून वाद, तरुणाकडून तलवारीनं वाहनं फोडण्याचा प्रयत्न, संपूर्ण प्रकार मोबाईलमध्ये रेकॉर्ड, तर तक्रार करूनही कुठलीही कारवाई झाली नसल्याची तक्रार. यवतमाळच्या तहसील चौक परिसरामध्ये चहा कॅन्टीनमध्ये सिलेंडरचा स्फोट होऊन आगीनं दुकानामधलं साहित्य जळून खाक. अचानक झालेल्या शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची माहिती. गोंदिया जिल्ह्याच्या सडक अर्जुनी तालुक्यातील भुसारी टोला गावामध्ये बिबट्याची दहशत. मध्यरात्रीपर्यंत गावकऱ्यांचा हातामध्ये लाठ्या काट्या घेऊन पहारा. बिबट्याने गावामधली जनावरे ठार केल्याने पशुपालक आणि गावकरी चिंतेत. रत्नागिरीच्या लांजा तालुक्यामधल्या कुर्णे येथील राखीव जंगलातून साग झाडाची चोरी. राजापूर तालुक्यातील कुंभवडे येथील 7 जणांना वनविभागाकडून अटक. सागाचे 31 ओंडके वनविभागाकडून ताब्यात. संगमेश्वर तालुक्यातील बेपत्ता विवाहितेचा मृतदेह सापडला. चिपळूण तालुक्यातील मजरे काशीमध्ये वशिष्ठी नदीमध्ये सापडला मृतदेह. अपेक्षा चव्हाण असं मृत महिलेचं नाव. अपेक्षा चव्हाणांची हत्या की आत्महत्या याचं अजूनही गूढ कायम. नागपुरात राज्यामधल्या कोतवाल संघटनेच्या बेमुदत कामबंद आंदोलनाचा आज 15वा दिवस. कोतवालांना चतुर्थ श्रेणी लागू व्हावी या मागणीसाठी आंदोलन. शताब्दी वर्षानिमित्त संघाकडून समाजामध्ये सामाजिक समरसता वाढवण्यासाठी विशेष मोहीम, विशेषतः अनुसूचित जाती तसेच आदिवासींना जोडण्याच्या दृष्टीनं काम केलं जाणार. त्यासाठी 30 ऑक्टोबर ते 1 नोव्हेंबर दरम्यान जबलपूरमध्ये सखोल मंथन होणार असल्याची माहिती. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अजित पवारांच्या राष्ट्रवादीला वसमत विधानसभा मतदारसंघामध्ये बळ. शरद पवार यांचे खंदे समर्थक असलेले शाहीर बबन दिपके यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांचा दत्ता भरणेंच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादीत प्रवेश. होमिओपॅथी डॉक्टरांच्या महाराष्ट्र वैद्यक परिषदेतील नोंदणीच्या निर्णयाला ॲलोपॅथी डॉक्टरांची संघटना असलेल्या इंडियन मेडिकल असोसिएशनचा तीव्र विरोध. याबाबत येत्या 30 सप्टेंबरला मंत्रालयामध्ये होणार पुनर्विचार आढावा बैठक. राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत सुरू असलेल्या MBBS प्रवेशाच्या दुसऱ्या फेरीतील कट ऑफमध्ये किरकोळ घट. दुसऱ्या फेरीमध्ये सरकारी कॉलेजांमध्ये